नमस्कार, मी प्रदीप नणनकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. मनोज जरांगे यांचं तिसऱ्या टप्प्यातला महाराष्ट्र दौरा सुरू झाला आहे आणि मराठा समाजाचं आंदोलन हे केवळ मराठवाड्यापुरतं न राहता पश्चिम महाराष्ट्रातही त्याला अतिशय प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. म्हणजे आदल्या दिवशीची सभा दुसऱ्या दिवशी पहाटे होते तरीही हजारो लोक जागचे उठत नाहीत असं ते वातावरण आहे. सोलापूर, सातारा, सांगली सर्व ठिकाणी अतिशय उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. हे होत असतानाच अंबडमध्ये जालना जिल्ह्यातच ओबीसी समाजाचा एल्गार मेळावा झाला आणि अतिशय मोठ्या संख्येने ओबीसी समाज त्या ठिकाणी एकत्र आलेला होता. त्या मेळाव्यातली जी भाषणं आहेत ना ती ओबीसी समाजामध्ये एक जान भरणारी आहेत. मराठा समाजाची मंडळी त्यांचं आंदोलन ज्या पद्धतीनं रेटतायत आणि त्याला जो एक प्रतिसाद मिळतोय आणि राज्य शासनातली सगळी मंडळी गपगुमान सांगतील ते ऐकतायत असं वातावरण होतंय आणि त्यामुळेच त्याला जशास तसं उत्तर देऊ या पद्धतीचं वक्तव्य या मेळाव्यात केलं गेलं. छगन भुजबळांचं भाषण हे अतिशय गाजलं. ते कुठेही न घाबरता कोणालाही मी भीक घालणार नाही, कारण मी इतके वर्ष राजकारणात आहे आणि सगळ्यांना बरोबर घेऊन गेलेलो आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा आमचा अजिबात विरोध नाही. देवेंद्र फडणवीस जेव्हा सत्तेत होते तेव्हा मी विरोधी पक्षात होतो, पण आम्ही त्यांना म्हटलं होतं की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावून न देता जर तुम्हाला आरक्षण द्यायचं असेल तर आमची काहीच अडचण नाही आहे. परंतु आत्ता ज्या पद्धतीचं हे आंदोलन चालू आहे आणि सरकारची सगळी यंत्रणा जणू काही त्या मनोज जरांगे सांगतायत आणि सगळे लोक ऐकतायत या पद्धतीचे होते आणि मग त्याला आपला विरोध आहे. कुणबी प्रमाणपत्र मिळालं त्याला आरक्षण देण्याला काहीच अडचण नाही आहे, कारण ते विदर्भात आहे, कोकणात आहे. पण ज्या पद्धतीनं कुणबी प्रमाणपत्राचं वाटप व्हायला लागलेलं आहे त्याला आक्षेप घेण्यात आलेला आहे. आता जी कुणबी प्रमाणपत्र ओबीसी समाजाला व्हॅलिडिटी मिळायसाठी 7-7, 8-8 वर्ष त्रास सहन करावा लागतो आणि ह्यांना एका दिवसातच प्रमाणपत्र मिळणार आणि त्यांचे सगळे नातेवाईक त्यांना पण ते प्रमाणपत्र लागू, हे परवडणार नाही, मी हे चालू देणार नाही. आता ही भूमिका घेत छत्रपती शिवरायांचा आदर्श जर तुम्ही घेणार असाल, शिवरायांनी आपल्या सगळ्या सवंगड्यांना सोबत घेऊन गेले होते. स्वकीयांनाच जाळपोळ घरांची बीडमध्ये ज्या पद्धतीची जाळपोळ झाली, सगळ्याच ओबीसी समाजाचे असतील, मराठा समाजाच्या लोकांना ही जाळपोळ कुठून, पेट्रोल बंब आले कुठून आणि हे सगळं जे होतं आहे सरकार काहीच करत नाही. ज्या जालन्यामध्ये अंतरवालीमध्ये जो लाठीचार्ज झाला तिकडे 70 पोलीस जखमी आहेत, त्यांची बाजूच ऐकून घेतली जात नाही. आणि मग जर पोलिसावरती असे लाठी हल्ले होत असतील, दगडफेक होत असतील तर मग पोलीस कशाला काय करतील. बीडमध्ये पोलीस शांत राहिले, याचं कारण त्यांच्यावरती दगडफेक व्हायला लागले आणि त्यांनाच निलंबित केलं चाललं आणि हे चालणार नाही ना. तिथे पोलीस येऊन बोलायला तयार आहेत आणि गृहमंत्री देखील या विषयामध्ये स्पष्टपणे बोलत नाहीत. याबद्दलची नाराजी छगन भुजबळांनी व्यक्त केली. सगळेच सांगतायत आम्ही ओबीसी आहोत, नरेंद्र मोदी सांगतायत की आम्ही ओबीसी आहोत. मग ओबीसीचं तरी इथं शिरकाण व्हायला लागलं आहे. ओबीसी समाजामधूनच आरक्षण घेणार ह्या पद्धतीची भाषा जी आहे ती आम्हाला परवडणारी नाही आणि मग ओबीसी समाजही गप्प बसणार नाही. माझ्या शेपटीवर पाय द्यायची भाषा यापुढे मी ऐकून घेणार नाही. बघा, प्रकाश शेंडगेंनी 2च दिवसापूर्वी स्टेटमेंट केलं होतं, तुम्ही छगन भुजबळांना जर पाडणार असाल तर आम्ही 160 मराठ्यांना पाडू. आता मराठा आणि ओबीसी, आता हा नुसतं ओबीसी नाही आहेत. छगन भुजबळांचं म्हणणं आहे की दलित आमच्याबरोबर आहे, मुस्लिम आमच्याबरोबर आहे, भटके विमुक्त आमच्याबरोबर आहेत. आता गावोगावी या पद्धतीचं जर वातावरण पेटणार असेल तर समाजामधलं सौहार्द कसं टिकणार. नामांतराच्या वेळेला दलित आणि दलितेतर हे जे वातावरण झालेलं होतं अगदी त्याच पद्धतीचं वातावरण आता महाराष्ट्रभर निर्माण होत आहे.
हे वेळीच थांबलं पाहिजे. या विषयामध्ये शासनाने दखल घेतली पाहिजे आणि हे विषय जितक्या लवकर निपटतील, मार्गी लागतील, त्यात महाराष्ट्राचं भलं आहे. अन्यथा निवडणुका येतील आणि जातील, परंतु दोन समाजामधला असंतोष, त्याच्यामधलं वैरत्व हे जर वाढायला लागलं तर मात्र महाराष्ट्राची पिछेहाट होणार आहे. छगन भुजबळ म्हणाले जातनिहाय जनगणना करायचं आहे, सगळेच जर त्याच्यामध्ये सर्वांचाच जर पाठिंबा असेल तर होऊन जाऊ दे ना, दूध का दूध आणि पाणी का पाणी. आता या पद्धतीची वक्तव्य सुरू झाली आहेत. मनोज जरांगे सांगतात आणि न्यायमूर्ती त्यांना जी जी म्हणतात. सरकार सगळं त्यांच्या सगळ्या मंत्री एवढे वागतात की त्यांना पाठीला आता बाक येईल की काय, अशा पद्धतीचं वक्तव्य थेट. कारण छगन भुजबळ ही राज्यातले मंत्री आहेत आणि ह्या मंत्र्यांनी आपले सहकारी कसे वागतायत, एकूण मराठा समाजाच्या समोर सगळेच जण झुकत आहेत, तर ओबीसी काही कमी नाही आहे. मग आम्हीही जशाच तसं उत्तर देऊ, आम्ही कुणाला घाबरणार नाही. आता हे जे वातावरण निर्माण झालं आहे. बरं, दुसरीकडे मनोज जरांगे काय म्हणतात, आम्हाला आरक्षण पाहिजे तर कुठं पाहिजे, आरक्षण आम्हाला ओबीसीतच पाहिजे, ते देखील आम्हाला 10% आमच्या जातीच्या संख्येनुसार आम्हाला आरक्षण द्या. आता या गोष्टी, मनोज जरांगेची भाषा रोज बदलती आहे. अगदी सुरुवातीची जी घोषणा होती, जी मागणी होती, ती मागणी राहत नाही आहे. कारण एकदा असं जर लक्षात आलं की पुढचं सरकार आपल्याला घाबरतंय, नमतंय म्हणल्यानंतर मागण्या वाढायला लागल्यात आणि त्यातूनच मग आता ओबीसी समाज देखील आक्रमक झाला आहे. तर मग सरकार नेमकं कोणाकोणाला घाबरणार आहे आणि कोण कोण काय करतंय या सगळ्या विषयाला, म्हणजे द मॅन हू ट्राईज टू प्लीज एव्हरीबडी अशी गाढव आणि एका दोन आई म्हणजे वडील आणि मुलाची कथा आहे ना, तशीच अवस्था सरकारची व्हायला लागली आहे. सरकारला नेमकी काय भूमिका घ्यावी हेच कळेन असं झालं आहे, अशी सध्याची स्थिती आहे. मात्र जितका याला उशीर होईल, जोपर्यंत कडक निर्णय घेतले जाणार नाहीत, तोपर्यंत महाराष्ट्राचं वाटोळं होणं रोखणं अवघड आहे. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.